नमस्कार, मी तहसीलदार चंद्रकांत शेळके, बीड। आपण सध्या बिंदुसरा नदी पात्राजवळ आहोत। बिंदुसरा नदीला मागील काही दिवसापासून पूर आलेला दिसून येतोय। पावसाचं प्रमाण वाढलेलं आहे। अशा वेळी नागरिकांनी सतर्क राहावे, कोणीही नदीच्या पात्राजवळ येऊ नये आणि स्वतःची व गुराढोरांची काळजी घ्यावी, असं आवाहन मी प्रशासनामार्फत करीत आहे। माझ्यासोबत बीडचे गटविकास अधिकारी राठोड साहेब आहेत, नंतर आमचे तालुका कृषी अधिकारी साळी साहेब आहेत। मी एक अथर्वण पिंपरी तांडा इथे आलेलो आहे। आपण जसं बघत आहोत तसं सध्या ऊसाच्या पिकामधनं हे पाणी बाहेर येत आहे। सर्वत्र पाऊस जास्त झालेला आहे। मागच्या 2 दिवसापासून ऊसात पाणी आहे। त्यानंतर कपाशी पीक आपल्याला दिसतंय, त्याप्रमाणे कपाशी पिकाला सुद्धा पाण्याचं प्रमाण कमी जास्त झालेलं दिसतंय। तर अशा वेळी काय करावं याचं आवाहन नुकतंच आमचे तालुका कृषी अधिकारी यांनी केलेलं आहे। याशिवाय सध्या हे सणाचे दिवस आहेत। सर्वांना मी गणेश उत्सवाच्या शुभेच्छाही देतो। याशिवाय पाऊस जर जास्त असेल, नद्या नाल्या ओढे यांना पाण्याचं प्रमाण जास्त असेल तर कोणीही पुरातून जाऊ नये, ओलांडू नये। विजा कडकडत असतील तर आपल्यासह गुराढोरांची काळजी घ्यावी आणि एकंदरीतच कुठेही अनुचित घटना घडणार नाही याची सर्वांनी काळजी घ्यावी, असे आवाहन करतो। धन्यवाद। मी अशोक साळी, तालुका कृषी अधिकारी, बीड। सर्व शेतकरी बांधवांना सूचित करतो की जवळपास 2-3 दिवसापासून आपल्या तालुक्यामध्ये सततधार पाऊस किंवा अतिवृष्टी पर्जन्यवृष्टी सुरू आहे। तरी बऱ्याचशा शेतामध्ये सोयाबीन झालं, कापूस पिकामध्ये अतीचं पाणी साचलेलं आहे। तरी शेतकरी बांधवांना नम्र विनंती करण्यात येते की शेतामध्ये जे साचलेलं पाणी याचा निचरा कसा होईल यासाठी आपण शेतातलं पाणी काढून द्यावं। शेतामध्ये 10 बाय 10 वरती शेतातून चर काढावेत आणि त्याचं शेतातलं अडकलेलं पाणी शेताच्या बाहेर काढून देण्याचे आवाहन करतो। त्याचप्रमाणे सध्या 2 दिवसापासून सततधार पाऊस चालू असल्यामुळे आकस्मिक मर रोगाचा प्रादुर्भाव होण्याची शक्यता आहे। तरी सर्व शेतकरी बंधूंनी अशा ठिकाणी जर मर रोगाचा प्रादुर्भाव झाल्यास त्या ठिकाणी तांबे म्हणजे कॉपर ऑक्झिक्लोराइड 25 ग्रॅम 10 लिटर पाण्यात घेऊन प्रति झाडाला 150 लिटरची आळवणी करावी। तरी शेतकरी बांधवांनी या सूचनांचं पालन केल्यास आपल्या पिकाची कुठल्या प्रकारची हानी होणार नाही। धन्यवाद।